हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। माजी आमदार राजन साळवींचा ठाकरेंना जय महाराष्ट्र। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। पक्ष आणि बाळासाहेबांसाठी सेनेत आल्याचं भाष्य। राजन साळवींच्या पक्षप्रवेशादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। साळवींच्या प्रवेशात कोणाचाही खोडा नव्हता। साळवींमुळे पक्षाची ताकद अधिक वाढणार, तर भास्कर जाधव यांनाही पक्षात घेण्यास तयार। उदय सामंत यांची थेट ऑफर। दिल्लीमध्ये ठाकरेंच्या खासदारांची बैठक। वज्रमूठ कायम ठेवा, ठाकरेंच्या सूचना। दिल्लीत शरद पवारांची भेट न घेताच आदित्य ठाकरे मुंबईला रवाना। आमच्या मुंबईमध्ये भेटीगाठी होत असतात, आदित्य ठाकरेंचं भाष्य। तर पवारांची भेट का टाळली, नव्या चर्चांना उधाण। कधी कधी आम्हालाही शरद पवारांचा राग येतो, मात्र जेव्हा लढायची वेळ येईल तेव्हा पवार तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक असतील, जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांना सुनावलं। शिंदे समितीला भेटून आमच्या अपेक्षा सांगणार। समितीला मुदतवाढीसह निधी, जागेसह मनुष्यबळ देण्याची जरांगेंची मागणी, तर फडणवीसांनी महत्त्वाचं काम केल्याचाही उल्लेख। माजी आमदार तुकाराम बिरकड यांचं अपघाती निधन। अकोला MIDC जवळ राष्ट्रीय महामार्गावर बिरकडांच्या दुचाकीला मालवाहू पिकअपची धडक। पोलीस तपासातील त्रुटींमुळे डॉक्टर सुवर्णा वाझे यांच्या हत्येच्या खटल्यातून संशयित आरोपी पती संदीप वाझेची निर्दोष मुक्तता। 3 वर्षांनंतरही डॉक्टर सुवर्णा वाझेंची हत्या की आत्महत्या, गूढ कायम। 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10,000 रुपये मिळणार, तर आदर्श रिक्षा चालकांचा पुरस्कार देऊन गौरवही करणार। आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीमध्ये प्रताप सरनाईक यांची घोषणा। जेजुरी गडावर माघ पौर्णिमेच्या निमित्त मानाची होलम राजाची काठीची शिखर भेट, भाविकांची मोठी गर्दी।